नमस्कार मंडळी, मी प्रवीण कुमार आणि माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रो, आज आपण आलो आहोत मुंबईतील सर्वात जुन्या फिश मार्केटमध्ये. नुकतंच मंडळी श्रावण आणि गणपती उत्सव खूप छान रीतीने पार पडले आहेत आणि आत्ता नॉनव्हेजसाठी सर्वात जास्त जी मागण्यासाठी म्हणजे माशांची, आणि यासाठी आपण ससून डॉक या फिश मार्केट येथे आलेलो आहोत. आणि बघू या ठिकाणी आपल्याला कोणकोणत्या प्रकारची मच्छी पाहायला मिळणार आहे, त्यासोबत आपण या ठिकाणी असणाऱ्या माशांची माहिती घेणार आहोत, त्यासोबत त्यांचे रेट काय आहेत हे सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्र, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, शेवटपर्यंत बघा. तर चला मंडळी, सफर करूया ससून डॉक फिश मार्केटची. ससून डॉक फिश मार्केटला येण्यासाठी तुम्हाला CSTला यायचं आणि CSTवरून 139 नंबरची बस पकडून मी या ठिकाणी येऊ शकता. तर बघू शकता माशांची किती मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी देवाणघेवाण होते. तर बघूया आपण ससून डॉक फिश मार्केट. बघू शकता आज रविवार असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी आपल्याला दिसत आहे. बघू शकता रविवार असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे. नुकतं श्रावण आणि गणपती सुरू झाल्यामुळे या ठिकाणी त्यांचे रेट देखील खूप वाढलेले आहेत. बघू शकता काय दादा, ते 1200 रुपये किलो 3 पीस येणार. 1200 रुपये किलो बघू शकता. तर आपल्याला 1200 रुपये 3 पीस येतात आणि एकदम ताजा आणि फ्रेश मला बघू शकता मंडळी. प्रॉन्स कशी? ती 450 रुपये किलो. तर म्हणजे बघू शकता कोंबडी तुम्हाला 450 रुपये प्रति किलो दराने मिळते. किती 25 पीस बसतात ना? हा 25 पीस वगैरे बसतात. आणि त्याची तुम्हाला 4 पीस येतात. याची काय प्राईस बोलले? याची काय प्राईस? 1000. तर 1000 रुपयाला. म्हणजे या ठिकाणी ससून डॉकमध्ये बघितलं तर मच्छी खूप फ्रेश मिळते. बघू शकता एकदम फ्रेश असा हा पापलेट आहे. तर तुम्ही जरूर या ठिकाणी येऊन ससून डॉक या ठिकाणी तुम्ही मच्छी खरेदी करू शकता. आणि छोटे प्रॉन्स किंवा छोटी कोळंबी, तर ही बघा छोटी कोळंबी देखील आहे आणि एकदम फ्रेश असं आहे. बघू शकता छोटी कोळंबी. तर ही छोटी कोळंबी तुम्हाला ही काय प्राईस आहे? 400 रुपये प्रति किलो दराने मिळते. या ठिकाणी ही जी हा जो प्रॉन्स आहे, हा प्रॉन्स मी 450 रुपये प्रति किलो दराने खरेदी केलेला आहे. तर बघू शकता जम्बो साईज आहे. तर मंडळी बघू शकता ही राऊस जवळ 3.5 किलोची राऊस आहे. हिची काय प्राईस आहे? 750 रुपये. 750 रुपये प्रति किलो. तर बघू शकता मित्र, हा जो राऊस असतो तो खायला एकदम सगळ्यात चांगला मासा असतो. तर बघू शकता हा राऊस 750 रुपये 3.5 किलोचा आहे. ते साधारण 6 पीस 2500 रुपयाचा राऊस आहे. बघू शकता वाकडी या ठिकाणी हे आहे. बांगडा बघू शकता आणि इकडे तुम्ही बघू शकता हरवळ बघू शकता. हरवळ तुम्हाला 450 रुपये प्रति किलो दराने मिळते. आणि तिकडं कोळंबी तुम्हाला जवळजवळ 300 रुपये प्रति किलो दराने मिळते. तर म्हणजे बघू शकता हे बांगडे 200 रुपये प्रति किलो दराने मिळते. तर म्हणजे बघू शकता बांगडे तुम्हाला 200 रुपये प्रति किलो दराने मिळते. हलवा तुम्हाला 450 रुपये प्रति किलो दराने मिळते. म्हणजे बघू शकता या ठिकाणी हा कोळंबी तुम्हाला 400 रुपये प्रति किलो दराने मिळते. बघू शकता म्हणजे मांदेली तुम्हाला 100 रुपयाला वाटा मिळते. तर मंडळी बघू शकता कशा पद्धतीने बघू शकता तुम्हाला 550 रुपयाला वाटा मिळते. बोंबील कसे दिले? 250 रुपये बोंबील 100 रुपये वाटा. म्हणजे बघू शकतो हा राऊस तुम्हाला 1000 रुपयाला वाटा मिळतो. बघू शकतो 700 रुपयाला वाटा हा. तर म्हणजे बघू शकता अशा पद्धतीने माशांची वाहतूक केली जाते आणि गर्दी देखील आज खूप प्रचंड आहे. या ठिकाणी तुम्हाला जे मासे असते ते मासे कट करून दिले जातात व्यवस्थित साफ करून. बघू शकता तर या ठिकाणी पापलेट आपल्या ताई कशा पद्धतीने साफ करतात बघू शकता. बघू शकता पापलेट कशा पद्धतीने साफ होते. ही पापलेट आता साफ करून बघू शकता. आपल्या या ठिकाणी जी कोळंबी आहे ती कोळंबी सांगण्याचं काम चालू आहे.
तुम्ही सुरमई बघू शकता, पापलेट तुम्हाला 800 रुपयाला जोडी. बांगडे बघू शकता. कसं दिले? 300ला वाटा. फिश मच्छी 300 रुपयाला. रावस मासा बघू शकतो, हा खायला खूप टेस्टी असतो रावस मासा. इकडे तुम्ही सुरमई बघू शकता, तर म्हणजे बघू शकता हा तुम्हाला 150 रुपयाला मिळतो. आणि हा बघा कुक्का मासा बघू शकता, हा तुम्हाला 2000 रुपयाला मिळतो. बघू शकता ताड मासा बघू शकता, मोठमोठ्या हॉटेल्समध्ये हा ताड मासा वापरला जातो. तुम्ही बघू शकता ताड मासा, ताम मासा, सपना मासा बघा, सपना मासा. तर बघू शकता छोटा तेवढा मला या ठिकाणी अशा या बोटीमध्ये बाहेर काढला जातो. बघू शकता. तर मंडळी, या ठिकाणी ससून डॉकला मच्छी खरेदी असताना तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की 4 ते 5 ठिकाणी मच्छीचे रेटची चौकशी करा आणि तुम्हाला जो योग्य दर वाटेल त्या ठिकाणीच खरेदी करा. आणि बघताना मासा फ्रेश आहे की नाही ते नक्की चेक करून घ्या. बऱ्यापैकी या ठिकाणी फ्रेशच मच्छी मिळते, त्यामुळं तुमच्याकडे जर बार्गेन करण्याचं स्किल असेल तर तुम्ही कमी किमतीमध्ये या ठिकाणी मासे खरेदी करू शकता. तर बघूया आपण मोठे प्रॉन्स बघू शकता, या कोळंबी बघू शकता 400 रुपये वाटा आहे. मोठाला कसं आहे? 2000. तुम्ही बघू शकता टायगर प्रॉन. तुम्ही बघू शकता ही मापली तुम्हाला 100 रुपयाला वाटा मिळतो. बघू शकता 1400 1500 1600 1700 1700 1700ला हा ते लिलाव झालेला आहे. 1700ला हा ते लिलाव झालेला आहे. या ठिकाणी ऑनलाईन जर तुम्ही मोठ्या प्रमाणात जर मच्छी खरेदी करणार असाल तर येथे देखील खरेदी करू शकता. खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळते मच्छी. बघू शकता तर म्हणजे बघू शकता हा तुम्हाला कोळंबीचा वाटा 700 रुपयाला मिळतोय. तर मंडळी, आता तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे लिलाव चालू आहे. तर तुम्हाला जर मोठ्या प्रमाणात जर मच्छी खरेदी करायची असेल तर तुम्ही लिलावमध्ये देखील मच्छी खरेदी करू शकता. तुम्हाला खूप कमी किमतीमध्ये एकदम फ्रेश मच्छी मिळते. तर ह्या ज्या ससून डॉकचं जे टायमिंग आहे हे सकाळी जवळजवळ 4 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत असतं. पण जर तुम्ही लवकर मच्छी जर खरेदी केलं तर तुम्हाला एकदम फ्रेश अशी मच्छी मिळते. तर बघू शकता हा माझ्या पाठीमागे लिलाव चालू आहे. जर तुम्हाला बल्कमध्ये जर मच्छी खरेदी करायची असेल तर या लिलावामध्ये तुम्ही खरेदी करू शकता. चला मंडळी, तर मंडळी आता काय चालू करा. तर मंडळी, आता आपण हा जो रावस मासा आहे तो रावस मासा खरेदी केलेला आहे. बघू शकता हा खायला खूप टेस्टी असतो. तर हा रावस मासा बघू शकता. हा रावस मासा मी 300 रुपयाला जरी खरेदी केला म्हणजे. तर बघू शकता. तर हा पराग मासा बघू शकता, हा 100 रुपयाला एक दिलेला आहे. आता रावस माशाचं आता कटिंग चालू आहे. तर कटिंगचे तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागतात. पण सगळ्यात चविष्ट मासा म्हणजे सुरमईपेक्षा देखील चविष्ट मासा असेल तर तो असतो रावस. आता आपण रावस मासा खरेदी केला आहे. बघू शकता. तर म्हणजे बघू शकता हा रावस. तर रावस माशाचं कटिंग चालू आहे म्हणजे बघू शकता. तर एकदम टेस्टी असा मासा ताई सांगतात एकदम टेस्टी असतो मासा. आणि मी पण बऱ्याच वेळा खाल्लेला आहे, त्यामुळे खूप टेस्टी असा मासा लागतो.
काटा नसेल ना याच्यामध्ये? नाही एकच काटा आणि सिंगल काटा महाग असतो. आहे हां हां. कधी भेटत नाही काट्यावर जातो मच्छी ओके, हां. आवाज येते तर मंडळी आता आपण बघणार आहोत की समुद्रातून जी मच्छी आहे ती मच्छी कशी काढली जाते, ती बोटीतून कशा प्रकारे काढतो हे सर्व आपण बघणार आहोत. तर माझ्या पाठीमध्ये तुम्ही बोटे बघू शकता. चला मग ही मच्छी कशी काढली जाते. सुरमई आणि कप्पा. तर बघू शकता ही बोट आहे. जवळजवळ 10 ते 15 दिवस 15 ते 20 दिवसाचा कालावधी हे समुद्रात घालवतात. ज्या वेळेला याच्यामध्ये असणारे ज्या कंटेनर असतात त्याच्यामध्ये असणारे जे पूर्णपणे मच्छीने भरल्यानंतर जी मच्छी आहे ती मच्छी या ससून दाखवत येते. बघू शकता आता मच्छी काढण्याचं काम चालू आहे. तर सध्या तरी सुरमई आणि जी खोपा मच्छी ती खोपा मच्छी काढली जाते. बघू शकता. तर अशा पद्धतीनं या बोटी या किनाऱ्यावर येतात आणि किनाऱ्यावरून असा माल काढला जातो. तर बघू शकता कशा पद्धतीने माल काढला जातो. खूप मोठं असं मार्केट आहे बघू शकता. या ठिकाणी बघू शकता हे अशा पद्धतीने मच्छी काढली जाते. तर मंडळी हा बघू शकता चप्पल मासा. तर याच्यामध्ये काटे कमी असतात आणि बघू शकता अशा पद्धतीनं ही समुद्रातून मच्छी काढली जाते. आणि त्याच्यानंतर हा जो माल आहे हा माल लिलावासाठी जातो आणि अशा मोठमोठ्या टँकरमधून हा माल आहे तो माल पूर्ण इंडियामध्ये या ठिकाणी ट्रान्सपोर्ट केला जातो. तर बघूया आपण बघू शकता कशा पद्धतीने ही माशांची वाहतूक केली जाते. आणि हा जो आता मासा आहे हा मासा डायरेक्ट आता गोडाऊनला जाईल. तिथे सॉर्टिंग होऊन हा जो मासा आहे तो मासा गोडाऊनला जाते. त्याचं सॉर्टिंग होऊन हा मासा परराज्यामध्ये पाठवला जातो. बघू शकता. जर मच्छी खरेदी करायची असेल नक्की या ससून टॉकला भेट द्या. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.